हॅलो गाईस. तर मी आज आलो आहे बीड वायबटवाडीचा ब्रिज आहे. ही आपली बीड साईट आहे आणि पुढेच बीड आणि परळीचा हायवे आणि सिंगल तारेचं काम झालेलं होतं. आणि आता बघू शकतो मी इलेक्ट्रिक तारे जे आहे, तारेचं जे काम आहे ते प्रॉपर झालेलं दिसते आपल्याला. पण आणखी कन्फर्म अशी डेट नाही आलेली की ट्रेन कधी वडवणीपर्यंत जाणार आहे. बीडपासून ते परळी वडवणीपर्यंत इलेक्ट्रिक पोल आणि इलेक्ट्रिक तारेचं काम ऑलमोस्ट डन झालेलं वगैरे होते. ऑलरेडी अगोदर झालेली होती. आता ट्रॅक पण चेंज झालेला आहे. आता आपण जाऊ बीड साईडला आणि तिकडची तुम्हाला अपडेट दाखवतो. कुठली अपडेट दिसते, तारेचे वगैरे किती काय झालेलं काम, बाकी दुसरी काय दिसते ती पण दाखवतो. हा ॲरो वगैरे बसवलेला दिसतोय, ह्याचं काय मिनिंग आहे माहीत नाही. आणि दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही म्हणजे मेन जे काम आहे तारेचं ते आपल्याला झालेलं दिसतंय. अहिल्यानगरपासून ते वडवणीपर्यंत इलेक्ट्रिक कामचं काम ना मोस्ट ऑफ झालेलंच जम आहे. इलेक्ट्रिक ट्रेन येऊ शकते माझा अंदाज, कारण की इथं भरपूर असं काम झालेलं दिसतंय. कारण की इलेक्ट्रिक ट्रेनला खर्च पण कमी, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर इलेक्ट्रिक ट्रेन आणण्याचा प्रयत्न करतील. ते इकडं आहे बीड संभाजीनगर बायपास आणि इकडं आहे वायबटवाडी. त्यांच्या दोघांच्या मधलचा जो सेंटर एरिया, खूप दिवसानंतर ह्या लोकेशनला आलं. इथं ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस वेगळी अपडेट होती, त्यावेळेस पण अपडेट होती आणि ह्यावेळेस पण खूप मोठी अपडेट आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. ही आपली बीड साईट आहे आणि पुढेच बीड आणि परळीचा हायवे आणि हे जो दिसतोय पुढचा ब्रिज तो आहे वायबटवाडीला जाणारा असा शॉर्टकट आहे. आणि ही कंपनी बंद पडलेली. तर मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण बघितलं होतं त्यावेळेस इथे लेवल वगैरे झालेले पूर्ण दिसतो, लेवल ट्रॅक वगैरे क्लिनिंग दोन्ही साईडनी पण लेवल. आणि इथं नवीन नवीन बोर्ड पण दिसत लागलेले इथं त्या साईडला पण आधी तुम्हाला बीड वडवणी साईडचे अपडेट दाखवतो. तर ट्रॅक हे जुनंच काम आहे, ऑलरेडी झालेलं होतं. पण ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस म्हणजे पुलाच्या अगोदरच जो ब्रिज दिसतो त्याच्या अगोदरच जे तारेचं काम आहे ते सिंगल तारेचं काम झालेलं होतं. आणि आता बघू शकतो मी इलेक्ट्रिक तारे जे आहे, तारेचं जे काम आहे ते प्रॉपर झालेलं दिसते आपल्याला. खूप लांबपर्यंत दिसतं हे, इथपर्यंतच ब्रिजपर्यंतच नाही, त्याच्या भरपूर पुढं असं काम झालेलं दिसते इलेक्ट्रिक ह्याचं तारेचं. ही खूप मोठी अपडेट आहे, कारण की हे खूप दिवसापासून काम चालू होतं. तर फायनली झालं हे कम्प्लीट काम इलेक्ट्रिक तारेचं. पण आणखी कन्फर्म अशी डेट नाही आलेली की ट्रेन कधी वडवणीपर्यंत जाणार आहे. टेस्ट वगैरे सगळ्या झालेल्या आहेत, सिग्नलचं काम अजून चालू आहे थोडं काही ठिकाणी. आणि ऑलमोस्ट बीडपासून ते परळी वडवणीपर्यंत इलेक्ट्रिक पोल आणि इलेक्ट्रिक तारेचं काम ऑलमोस्ट डन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. असं एक पण ठिकाण नाही दिसणार की ते झालेलं नाही. म्हणजे जेवढ्या ठिकाणी मी गेलो तुम्हाला तिथं नाही दिसलं. नंतर पण मोस्ट ऑफ झालेलंच आहे, 99% झालं. 1% जर राहिलं असेल कुठं ते माहीत नाही, पण मला नाही दिसलं असं ठिकाणी. तर हे आपण बघतो बीड वडवणी साईड. तर बघू शकता तुम्ही तारेचं काम असं प्रॉपर झालेलं दिसतं आपल्याला पूर्णपणे. आणि पुढेच आपला तो ब्रिज लागतो, त्या ब्रिजचं पण काम पूर्ण झालेलं आहे. बाकी लेवल वगैरे होते ऑलरेडी अगोदर झालेली होती. आता ट्रॅक पण चेंज झालेला आहे. तर ही अशी बघा ह्या साईडची अपडेट वडवणी साईडची. वडवणीपर्यंत तर जे काम आहे ना मोस्ट ऑफ लेवल ट्रॅक दोन्ही साईडची लेवल नाला वगैरे ते पूर्ण झालेले, सगळे झालेले. 1% जर सोडलं तर बाकी ऑलमोस्ट झालेलेच आहे. कारण की सगळ्या ठिकाणी लेवल वगैरे ह्या गोष्टीत ना सगळ्या झालेल्या आहेत. तर आता फक्त वाट कशाची बघतात माहीत नाही ती ट्रेनची, कारण की ऑलमोस्ट काम झालेलंच आहे. डिझेलवरची ट्रेन तर आरामात येऊ शकते, आरामात, एवढं काम तर प्रॉपर झालेलं आहे. आणि हे बघा एक सिग्नल दिसतं आपल्याला तारेचं, ते काम पण झालेलं दिसतंय भरपूर. आपण जवळजवळ आता ब्रिजच्या साईड जवळच आलो, बघू शकता तुम्ही काम इथपर्यंत असं झालेलं दिसतंय इलेक्ट्रिक तारेचं. मागच्या वेळेस जेव्हा चालू होतं त्यावेळेस फक्त एक सिंगल तार लटकवलेली होती. आणि आता बघू शकता तुम्ही प्रॉपर असे लाईटीचं काम झालेलं फिटिंग. तर ही या साईडची म्हणजे वडवणी साईडची अपडेट आहे. आता आपण जाऊ बीड साईडला आणि तिकडचं पण हे तारेचं काम बघू किती झाले ते. आता आपण जाऊ बीड साईडला आणि तिकडची तुम्हाला अपडेट दाखवतो.
कुठली अपडेट दिसते, तारेचे वगैरे किती काय झालेलं काम, बाकी दुसरी काय दिसली ती पण दाखवतो. तर ही आहे आपली बीड साईट. हे जे पोल आहेत इलेक्ट्रिकचे तर ते पडलेले दिसत. आता कुठं लावणार आहेत ते माहीत नाही. आणि बघू शकता इकडे लेवलचं ट्रॅकचं काम झालेलं आहे. हा ॲरो वगैरे बसवलेला दिसतो आहे. ह्याचं काय मिनिंग आहे माहीत नाही. आणि हे बघा इथं पण दिसतं आपल्याला काम लेवलचं वगैरे सगळं ऑलरेडी अगोदरच झालेलं आहे. आणि हे जे तारेचं काम दिसतं इकडं पण झालेलं दिसतंय. सिंगल होतं इकडं पण. आता बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर व्यवस्थित काम केलेलं दिसतंय पूर्णपणे तिकडं. नाही ते एकच स्लॅट खोललेली ती मागच्या वेळेस. बघा झालेलं आहे एकदम. इकडं पण काम झालेलं आहे. म्हणजे दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही जे मेन जे काम आहे तारेचं ते आपल्याला झालेलं दिसतंय. सगळ्यात मोठं जे काम आहे ते झालेलं आहे. आता फक्त वाट बघतोय ती ट्रेन यायची. आणि ट्रेन आल्याच्या नंतर म्हणजे डिझेलवरची ट्रेन आली त्यानंतर मग. पण सगळ्यात सांगायचं म्हणजे इलेक्ट्रिक जे काम आहे ना खूप जास्त झालं आहे. इथंच नाही बीडचंच नाही तर अहिल्यानगरपासून ते बीडपर्यंत म्हणजे आपण वडवणीपर्यंत कन्सिडर करू. अहिल्यानगरपासून ते वडवणीपर्यंत इलेक्ट्रिक कामचं काम ना मोस्ट ऑफ झालेलंच जमा आहे. जर आले तर डायरेक्ट डिझेलवर आली तर काय माहीत नाही. पण आली तर डायरेक्ट डिझेलवर आली तर ठीक, नाही तर डायरेक्ट इलेक्ट्रिक जे आहे तीच येऊ शकते अंदाज माझा. कारण की जे प्रॉब्लेम होते ते सॉर्ट आऊट झालेलंच जमा आहेत. कारण की भरपूर असं काम झालेलं दिसतंय इलेक्ट्रिकचं. आणि त्याच्या अगोदर इकडं बीडला ट्रेन येण्याच्या अगोदरच बीड आणि ते अंमळनेर भांड्याचे तिथपर्यंत ट्रेन तर ऑलरेडी येत होती. पण तिकडं जे आहे इलेक्ट्रिकचं काम भरपूर चालू होतं इलेक्ट्रिशियनचं. अहिल्यानगर टू म्हणजे इकडे पुढं. तर तिकडं आधीच चालू असल्यामुळे भरपूर तिकडचं काम म्हणजे झालेलंच जमा आहे. आणि इकडे पण आता भरपूर झालेलं दिसतंय तुम्हाला इलेक्ट्रिकचं काम. त्याच्यामुळे ट्रेन येऊ शकते इलेक्ट्रिकवर. चान्सेस आहेत जास्त येण्याचे. कारण की डिझेलची तर इथे ऑलरेडी आहेच, आलेलीच आहे. पण आता इलेक्ट्रिक ट्रेन येऊ शकते माझा अंदाज. कारण की इथं भरपूर असं काम झालेलं दिसतंय. कारण की इलेक्ट्रिक ट्रेनला खर्च पण कमी, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर इलेक्ट्रिक ट्रेन आणण्याचा प्रयत्न करतील. पण आता बीड पर्यंत आलेली ट्रेन, आता तिथून पुढे जे वडवणी येणार आहे ते कधी येणार आहे त्याची डिक्लेअर नाही डेट झालेली, पण लवकरच येवा. तर असं आहे बघा हे बीड साईडची जी आपल्या इलेक्ट्रिक अपडेट. तारेचं काम जे आहे जॉईन काम पूर्ण झालेलं दिसतंय. आणि पुढेच बायपासचं पण काम चालू आहे. आता हा ट्रॅकमध्ये आला आहे बायपासला. तिथं काय वरूनच जाते ना ट्रॅकच्या वरून असं जाते. तर अशी अपडेट आहे बघा ही बीड साईडची. भरपूर असं काम झालेलं आहे इलेक्ट्रिकचं. बघू शकतो मी किती काम झालं आहे. आणि हे तर झालेलं आहे ऑलरेडी. हा एक बोर्ड दिसतो नवीन. तर अशी अपडेट आहे बघा वायबडवाडीचा जो ब्रिज आहे तिथले. आपला तिथं पण एक तिथं बीड म्हणजे इकडं आहे बीड संभाजीनगर बायपास आणि इकडं आहे वायबडवाडी. त्यांच्या दोघांच्यामधलचा जो सेंटर एरिया आहे तिथली ही अपडेट आहे. वायबडवाडीच म्हणून सुद्धा आपण याला. तर अशी आहे की वायबडवाडीचा जो ब्रिज आहे तिथली अपडेट. आणि मागच्या साईडलाच आपल्याला दिसतो बीड संभाजीनगरचा बायपास आहे. आणि पुढेच जे आहे वायबडवाडीचा ब्रिज आहे. तर तिथलं जो मधलं सेंटर आहे तिथली ही अपडेट आहे. त्याला इलेक्ट्रिकचं काम जे आहे इलेक्ट्रिक पोलचं आणि इलेक्ट्रिक तारेचं ते काम मोस्ट ऑफ झाल्याचंच जमा आहे. तर अशी होती अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.